राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे उपनयन संस्कार झाले तेव्हा चारही पुत्रांचे गुरुग्रही वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये वेद, धनुर्वेद, राजनीती, धर्मशास्त्र, राजकारणशास्त्र, इतिहास ह्याचं सगळं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. म्हणजे आश्रमामध्ये फक्त आत्मज्ञान असंच नव्हतं, तर अनेक विषयांचं शिक्षण तिथं दिलं जात होतं. हे आपल्याला ह्याच्यावरनं लक्षात येतं. म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम पूर्ण झाल्यानंतर श्रीरामांच्या मनामध्ये आपण देशपर्यटन करावं असं एकदा मनात आलं. आणि हा विचार त्यांनी आपल्या पिता म्हणजे दशरथांना त्यांनी बोलून दाखवला. ते पिता राम त्यांचे लाडकेच होते, त्यामुळे त्यांनी ताबडतोब त्यांची उत्तम अशी व्यवस्था करून दिली. वशिष्ठ ऋषींच्या आज्ञेनंच राम आणि लक्ष्मण भारतभर ह्या तीर्थयात्रा करायला बाहेर पडले. त्याच्यामध्ये गंगा, सरस्वती, नर्मदा काठी ह्या जी तीर्थस्थानं आहेत त्या सगळ्या तीर्थस्थानात गेले. ऋषींचे आश्रम आहेत, भारतातली पवित्र स्थानं, त्यातनं खेडी, शहरं यांना सुद्धा त्यांनी भेटी दिल्या. त्यावेळी श्रीरामांनी समाजातले जे विविध स्तरांवरचे जे समाज जीवन जे म्हणतात, म्हणजे गरीब, श्रीमंत, ज्ञानी, अज्ञानी या सगळ्या लोकांचं त्यांनी सुख दुःख क्षणभंगूर जीवन त्यांनी बघितलं आणि अगदी जवळून बघितलं. कारण ते नेहमी, आता ते किती आहेत, 15-16 वर्षाचे असतील त्यावेळेला, तर राजवाड्यामध्येच त्यांचा जन्म गेलेला आहे. तर जन्म त्यांना समाजातल्या सुखदुःखाशी असा विशेष कधी संबंधच आला नाहीये. पण हे तीर्थयात्रेला ज्या वेळेला गेले त्यावेळेलाही त्यांना सुख दुःख जवळून त्यांना बघायला मिळाली. आणि त्यांचं क्षणभंगूर जीवन, म्हणजे काही लहान मोठ्या वयामध्ये जे मृत्यू पावलेले लोक आहेत, गौतम बुद्धाचं जसं सांगितलं जातं तसं हे त्यांनी जवळून बघितल्यानंतर त्यांना अतिशय गंभीर असं वैराग्य आलं. म्हणजे गंभीर वैराग्य हा त्यांनी शब्द तिथं सांगितलेला आहे. आणि ते बघितल्यानंतर अतिशय ते अंतर्मुख झाले. तीर्थयात्रा करून ज्या वेळेला ते अयोध्येमध्ये परत आले त्यावेळेला ते सतत उदास दिसायला लागले. ते कोणाशी बोलत नव्हते, कोणाशी हसून खेळून वागत नव्हते. हे बघितल्यानंतर राजा दशरथ अत्यंत चिंतेत पडला. राम पूर्वीसारखा आपल्याला प्रसन्न दिसत नाही, त्याचं मुख सदा म्लान झालेलं आहे, नीट खाणं पिणं पण नाही, कशातच त्याचं लक्ष नाहीये. काय करावं म्हणजे हा माझा राम पूर्ववत होईल अशी त्यांना चिंता लागायला लागली. आणि एवढ्या लहान वयामध्ये असं वैराग्य किंवा अशी उदासीनता ही योग्य नाहीये हे तेव्हा त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा वशिष्ठ ऋषी हे तिथं होते आणि त्यांनी वशिष्ठ ऋषींना सांगितलं की राम हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे आणि ज्येष्ठ पुत्र असल्यामुळं त्याला राज्यकारभार हा ज्येष्ठ पुत्राकडेच त्यावेळेला वंश परंपरेनं दिला जायचा. त्यामुळं त्यांनी वशिष्ठ ऋषींना विचारलं आणि ते म्हणाले की राम हा तीर्थयात्रेहून जसा परत आलेला आहे तसा हा अत्यंत उदास आहे, कुणाशी बोलत नाही, हसत नाही, एकटाच चिंतेमध्ये बसलेला दिसतो, तर त्याच्यासाठी काय करावं. तर त्यावेळेला वशिष्ठ म्हणाले की त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करणं आवश्यक आहे आणि तो मी करतो त्याला. आणि आत्मज्ञानाचा उपदेश केला तरच तो या परिस्थितीतून सावरू शकेल. राजाची संमती मिळाली आणि तो जो काही त्यांनी उपदेश केलेला आहे तो म्हणजे हे योग वशिष्ठ आहे. यामध्ये 32,000 श्लोक आहेत, त्यामुळं याला महायोग वशिष्ठ असं म्हणलं जातं. अतिशय विस्तृत गूढ कथांनी हा भरलेला आहे आणि ह्या ग्रंथाच्या विस्तारामुळं त्याच्याकडं अनेकांचं दुर्लक्ष झालेलं आहे किंवा उपेक्षा झालेली आहे म्हणा. पण पुढे एक अभिनंद नावाचा एक काश्मीरी पंडित तिथं होते, त्यांनी ह्या ग्रंथाचा अभ्यास करून संक्षेप हा ग्रंथ तयार केलेला आहे. त्याची लहान आवृत्ती म्हणजे 6,000 श्लोकांचं लघु योग वशिष्ठ त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्या विषयांची थोडक्यात मध्ये मांडणी केलेली आहे. ह्या योग वशिष्ठामध्ये एकूण 6 मुख्य प्रकरणं आहेत. त्याला षटप्रकरण असं म्हणलं जातं किंवा त्यांना सर्ग
म्हणजे प्रकरण म्हणजे सर्ग असं म्हणलं किंवा अध्याय आपण म्हणतो तसं आहे. त्याच्यामध्ये वैराग्य प्रकरण, मुमुक्षु प्रकरण, उत्पत्ती, स्थिती, उपशम, निर्वाण प्रकरण आहेत. आणि परत त्या प्रत्येकाचे परत उपविभाग आहेत. त्याच्यामध्ये अनेक दृष्टांत आहेत, अनेक ऐतिहासिक काल्पनिक कथाही त्याच्यामध्ये अनेक आहेत. त्या सर्वांचा आढावा घेणं किंवा थोडक्यात सांगणं सुद्धा आपल्याला शक्य नाहीये. त्यातले मुख्य 1-2-3 विचार आपण बघूया. आता त्याच्यामध्ये रामाचं वैराग्य किंवा विषण्णता ही कशामुळे आली, तर श्रीराम तीर्थयात्रेवरून परत येतात, तर त्यावेळेला जगभर समाजामध्ये दुःख, अन्याय, लोभ, मोह आणि अनेक मृत्यू पाहिले आणि त्यामुळे त्यांना वैराग्य येतं. तेव्हा राजा दशरथ श्रीरामाला या अवस्थेतून बाहेर काढण्याची जबाबदारी महर्षी वशिष्ठांच्यावरती टाकतात. त्यावेळेला महर्षी ती जबाबदारी स्वीकारतात आणि त्यावेळेला रामांचं जे वय आहे ते अंदाजे 16 वर्षाचं आहे. त्यावेळी महर्षी विश्वामित्र यांनी एक यज्ञ आरंभलेला होता आणि त्यामध्ये अनेक राक्षस अडथळा आणत होते आणि तो यज्ञ त्यांना करून देत नव्हते. आणि म्हणून यज्ञ रक्षणासाठी आणि रामाच्या हातून होणारं जे भावी कार्य आहे त्या कार्याच्यासाठी म्हणून श्रीरामाला पाठवावं असं वशिष्ठांनी म्हणजे दशरथ राजाला विश्वामित्रांच्या बरोबर पाठवावं अशी विनंती केलेली आहे. आणि ते विनंती करण्यासाठी म्हणून राजा दशरथाकडे आलेले होते. त्यावेळेला असं त्याच्यामध्ये वर्णन छान केलेलं आहे की श्रीरामांच्या सह 4 बंधू दरबारात आलेले आहेत, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. त्यामध्ये श्रीरामांचं सौंदर्य, लावण्य, मधुरता अशा अनेक गुणांच्यामुळं रामाकडं सर्वांचं लक्ष वेधलेलं होतं. पण रामाचा चेहरा मात्र अतिशय उदास दिसत होता आणि ते सगळ्या लोकांच्या लक्षात आलं. दशरथांनी रामाला, तुला कसली चिंता आहे, तुला काही हवं आहे का? राम, दशरथ, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र यांच्या समोर आले आणि त्यावेळेला श्रीराम आपली परिस्थिती सांगतायत की महाराज, मी देश पर्यटन करत असताना एकंदर सर्व समाजाची परिस्थिती पाहिली, त्याचा माझ्या मनावरती फार मोठा परिणाम झालेला आहे. जगण्याकरता मरायचं का मरण्याकरता जगायचं, त्यापेक्षा जीवनाला अधिक काय अर्थ आहे? पैसा मनाला भुरळ घालतो, गुणांना मातीमोल करतो, संपत्तीनं माणसं निष्ठुर बनतात आणि म्हणून माझं मन आहे ते या वैभवामध्ये रमत नाही. ह्या देहाचाही भरवसा नाहीये. जे बघावं ते सगळं काळाच्या उदरामध्ये गडप होत आहे. अशी बरीच चर्चा तिथं त्यांनी त्या राज दरबारामध्ये केलेली आहे. हे शरीर किंवा हे जे जे समोर दिसतं आहे ते सगळं नश्वर आहे. एक दिवस सगळं नाहीसं होणार आहे. मग सुख कशामध्ये आहे, जीवनाचं साफल्य कशामध्ये आहे, असं रामाने विचारलं. रामाचं हे मुद्देसूद आणि परिणामकारक वक्तृत्व बघितल्यानंतर हा पूर्ण वैराग्याविषयी विचार ऐकून सर्वांची मन त्यानं आपल्याकडं आकृष्ट करून घेतली. वैराग्य आवश्यक असलं तरी सुद्धा योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे आणि म्हणून महर्षी वशिष्ठ त्याला सांगतात, रामा, तुझं वैराग्य सर्वात शुभ आहे. वैराग्यामुळंच ज्ञानप्राप्ती होऊ शकते. शरीर, धन, सौंदर्य, मान या सगळ्या गोष्टी आहेत त्या तात्पुरत्या आहेत. म्हणून खरं सुख जे आहे ते बाहेर नाहीये तर आत्म्यामध्येच आहे. म्हणजे आसक्तीचा त्याग, हे माझं रूप, हा माझं पद, माझा अधिकार, माझा ऐश्वर्य, याची म्हणजे ह्या नश्वर गोष्टी या सगळ्या मनातून काढून टाकायला पाहिजेत. त्याची आसक्ती मनातून काढणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून सांगितलं. आता ह्या वैराग्य म्हणजे काय, तर वैराग्याचे 2 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. एक आहे आपत्कालीन वैराग्य, क्षणिक वैराग्य किंवा त्याला स्मशान वैराग्य असं म्हटलेलं आहे.
दुःख आल्यानंतर क्षणभर आपल्याला वैराग्य येतं आणि परत आपल्याला मोह वाढतो. आपण एखादा मनुष्य गेला तर काही काळ आपलं मन विषण्ण होतं, आपलं मन विरक्त होतं, पण नंतर परत आपलं रुटीन जेव्हा चालू होतं तेव्हा आपले लोभ मोह सगळे हे वाढायला लागतात. आणि नित्य वैराग्य, की जेव्हा माणूस समजतो की ही सर्व सुख दुःख जी आहेत ती येणारी जाणारी आहेत, हे सगळे मनाचे खेळ आहेत आपल्या, तेव्हा त्याची आसक्ती संपते. म्हणजे मनातून जेव्हा आपल्याला वैराग्य निर्माण होतं तेव्हा ती हे आपण जगत राहून सुद्धा म्हणजे कमलपत्राप्रमाणे आसक्ती आपण निर्लेप होऊन जगू शकतो. वस्तू ह्या नाकारून नव्हे तर त्याच्यातलं सत्य ओळखून आपण ते विरक्त होतो, असं ते रामाला सांगतात. असारतेचं ज्ञान ही मुक्तीची पायरी आहे आणि वैराग्य हे ज्ञानाचं द्वार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अत्यंत दुर्लभ असा हा मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर, म्हणजे असं म्हणतात की 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्य जन्म जेव्हा 50 म्हणजे 50-50% पाप आणि पुण्य होतं त्यावेळेला मनुष्य जन्म मिळतो. आणि मनुष्य जेव्हा जन्म मिळतो त्यावेळेला त्याला कर्माचं स्वातंत्र्य असतं. कुठलं कर्म आपण संसाराकडे वळावं का ईश्वर प्राप्ती करावी हे आपल्याला ते म्हणजे ज्ञान किंवा ती जी बुद्धी आहे ती ईश्वरानंच आपल्याला दिलेली आहे. त्यामुळं कर्म, उपासना, भक्ती, विवेक, श्रवण, मनन, वैराग्य इत्यादी साधनांनी आपल्याला वासनांचा क्षय करता येतो. म्हणजे विवेकानं आपल्याला वासनांचा क्षय करता येतो. क्षय करता येतो म्हणजे काय, आपल्याला अलिप्ततेनं आपण राहू शकतो. हा संसार जो आहे तो तापदायकच आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहेत. प्रत्येकाचं जीवन जे आहे ते सुख दुःखांकित आहे. पण तरी सुद्धा आपल्याला मनानं या संसारातून निवृत्त राहता येतं. आणि विश्वामित्रांनी वशिष्ठांना रामाला हा आत्मज्ञानाचा उपदेश करायला सांगितलेला आहे. म्हणजे विश्वामित्रांनी सांगितलेलं आहे वशिष्ठांना. म्हणजे हे दोघांचे वैरी जरी असले तरी सुद्धा मित्र सुद्धा कसे आहेत हे आपल्याला ह्याच्यावरनं कळतं. आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी निष्काम कर्मयोगाचा सांगितलेला आहे, की जसं भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोगाचा उपदेश केलेला आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजे विवेकाने आपण षड्विकारांच्यावरती आपल्याला ताबा मिळवता येतो. कर्म न करणं हे मुक्तिदायक नाही. कर्म करायचे, स्वधर्म कर्तव्यच करायचे. आणि आपल्याला युवावस्थेमध्येच, म्हणजे म्हातारं झाल्यानंतर नाहीये, तर आपण योग्य वयामध्येच योग्य कर्म केलं पाहिजे आणि त्याच्यामध्येच कल्याण आहे असं सांगितलेलं आहे. कारण वृद्धावस्थेमध्ये आपली इंद्रियच आपल्याला भारभूत होतात आणि ह्याचा अनुभव आपल्याला प्रत्ययी येतो. आणि म्हणून आजच तुझं काम, म्हणजे तुझं कर्तव्य जे काय आहे ते आत्तापासून सुरू कर. आत्ता उठ आणि हेच तुझं कर्तव्य करायचं वय आहे आणि एक क्षणही वाया घालवू नकोस असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रयत्नवाद आणि दैववाद असंही सांगितलेलं आहे. महर्षी वशिष्ठ म्हणतात की रामा, या जगामध्ये उद्योग किंवा प्रयत्नानेच इष्ट गोष्टी साध्य करून घ्याव्यात. म्हणजे एखादी गोष्ट, कुठलीही गोष्ट मिळवायची झाली तरी स्वतःचा प्रयत्न त्याला आवश्यक आहे. प्रयत्न केला तरच आपल्याला गोष्टी मिळतात आणि त्याला त्यांनी पौरुषेय म्हणजे पौरुष प्रयत्न असं म्हणलेलं आहे. ह्या पौरुष प्रयत्नांनी आपण आपल्या उत्कर्षाची पराकाष्ठा गाठू शकतो असं ते त्याला म्हणतात. तेव्हा श्रीराम त्याला विचारतात की मला दैववाद म्हणजे दैवच प्रबळ वाटतं. दोघांचा प्रयत्न समान असून सुद्धा एक उत्तम फळ भोगतो आणि तर दुसऱ्याला काहीच मिळत नाही. एखाद्याला प्रयत्न न करताही राजवैभव मिळतं, तर एखाद्याला प्रयत्न करूनही राजवैभवाला मुकावं लागतं. हीच गोष्ट आपल्याला विद्या, आरोग्य, आयुष्य आणि संतती या गोष्टीमध्ये आपल्याला दिसून येते. वर्गामध्ये आपण बघतो एकच शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना सारखं शिकवत असतात, पण तरी सुद्धा एखाद्याचा पहिला नंबर येतो आणि एखादा अनेक विषयांमध्ये नापास होतो. तर हे कशावरून असा हा यांचा प्रश्न आहे. तेव्हा वशिष्ठ म्हणतात की रामा,
आपल्या प्राक्तन कर्मालाच देव असं म्हणतात. पूर्वजन्मी जे जे आपण कर्म केलेलं असेल तेच पुढच्या जन्मी आपल्याला दैव म्हणून भोगावं लागतं. त्याला प्रारब्ध असं म्हटलेलं आहे. पूर्वजन्मीच्या सत्कर्माचं जे फळ आहे ते आपल्याला चांगलंच मिळणार आहे. आणि म्हणून या जन्मामध्ये आपण नेहमी सत्संगती करावी, सत्शास्त्रांचा अभ्यास करावा, नेहमी चांगला विचारच करावा. चांगल्या वागणुकीनं आपण ह्या जीवाला किंवा संसाराला ह्या तापातून सोडवावं असं वशिष्ठ त्याला सांगतात. पुढं आहे ते मुमुक्षु प्रकरण आहे. मुक्तीची इच्छा जागृत करणं. मुमुक्षु म्हणजे काय आहे की पहिला आहे तो बुद्ध. समर्थनी दासबोधामध्ये सांगितलेला आहे, बद्ध मुमुक्षु साधक आणि सिद्ध. बद्ध आहे, त्याला देवाबद्दल काही त्याला कल्पनाच नाहीये, पण जेव्हा अनेक संकट येतात आणि आपल्या प्रयत्नाने ती संकटाचं निवारण होत नाही, त्यावेळेला एक अनामिक शक्ती काहीतरी काम करतेय असं तेव्हा त्याच्या जेव्हा लक्षात येतं, त्यावेळेला तो ती अनामिक शक्ती काय आहे त्याचा शोध घेतो. त्याला त्यांनी मुमुक्षु असं म्हटलेलं आहे. तर राम विचारतात की मुक्ती म्हणजे काय, ती कशी मिळते. मुमुक्षु म्हणजे जो जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्याची इच्छा बाळगतो तो मुमुक्षु असं म्हणलेलं आहे. तर वशिष्ठ म्हणतात मुमुक्षु म्हणजे असारतेतून सत्य शोधण्याची तीव्र इच्छा करणारा. मुक्ती म्हणजे मनाहा हनती म्हणजे आत्मज्ञानाने येते. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला वैराग्य आवश्यक आहे. जगापासून जगातच राहायचंय, पण जगापासून अलिप्त आपल्याला राहायचंय. संसारात राहून मनानं आपल्याला अलिप्तपणानं राहता येतं. त्याच्यासाठी विवेक हा सतत जागृत असला पाहिजे. सत्य काय, असत्य काय, सार काय, असार काय, योग्य काय, अयोग्य काय, हा विचार करण्याची क्षमता म्हणजे विवेक असं सांगितलेलं आहे. शम दम म्हणजे पंचेंद्रियांना बाह्य विषयांपासून परावृत्त करणं आणि आत्मानुभूतीकडे वळवणं म्हणजे शमदम आहे. शम म्हणजे मनानं आणि दम म्हणजे इंद्रियांनी परावृत्त करणं. पुढं सांगितले तितिक्षा. शीत उष्ण, निंदा स्तुती, यश अपयश अशी अनेक द्वंद्व प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात. तर त्या द्वंद्वांना शांतपणानं सहन करणं, सहनशीलता म्हणजे तितिक्षा असं म्हटलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय आहे तर आत्मज्ञानाची तळमळ असली पाहिजे. आणि त्याच्यासाठी गीतेमध्ये आपल्याला निश्चयात्मिका बुद्धी म्हणून सांगितलेलं आहे. तर ही निश्चयात्मिका बुद्धी म्हणजे ध्येय आपलं काय आहे, तर ह्या जन्मातच मला ईश्वराची प्राप्ती झाली पाहिजे, हे ध्येय आपण ठेवलं पाहिजे. नंतर तिसरं प्रकरण त्याच्यामध्ये आहे जग आणि मनाचा संबंध काय आहे. तर अज्ञानी माणसाला हे जग खरं वाटतं आणि मनातून उत्पन्न झालेलं जग आहे ते स्वप्न सदृश्य आहे. म्हणजे आपल्याला जग हे खरं वाटतं, पण संतांना हे खोटं आहे ह्याचा प्रत्यय आलेला असतो. तर ह्यातला मुख्य विषय काय आहे तर ही सृष्टी कशी निर्माण झाली, जग, जीव आणि मन यांचा परस्पर संबंध काय आहे. परमसत्य परमेश्वर हा एकमेव द्वितीय आहे, पण तो हा विविध रूपाने का दिसतो असं रामाने विचारलेलं आहे. तेव्हा वशिष्ठ म्हणतात चित्तमेव ही संसार हा, म्हणजे हे जग म्हणजे मनच आहे. आणि त्यामुळं जे जे आपण पाहतो, जे जे अनुभवते ते सगळं आपल्या ह्या मनाच्या लहरींमुळं आपण ते सगळं आपल्या मनामध्ये निर्माण होतं. जसं स्वप्नामध्ये आपण नद्या बघतो, डोंगर बघतो, मंदिर बघतो किंवा अनेक विविध दृश्य बघतो, पण ते आपण मनानंच निर्माण केलेलं असतं. पण जेव्हा स्वप्नातनं जेव्हा आपल्याला जाग येते त्यावेळेला त्यातलं एकही दृश्य आपल्याला दिसत नाही आणि ते सगळं खोटं आहे हे लक्षात येतं. तसंच हा परमात्मा जो आहे तो एकच एक निराकार आहे, शुद्ध चेतन आहे. तसं हा एकमेव द्वितीय आहे हे आपण लक्षात ठेवायचंय. आरशामध्ये जेव्हा आपण प्रतिमा आपण बघतो, पण आरशाशिवाय प्रतिमा नाहीये. तसं ह्या ब्रह्माशिवाय जगाचं अस्तित्व नाहीये.
म्हणजे सगळ्या जगाचा आधार काय आहे, तर एकमेव अस्तित्व म्हणजे हे निर्गुण निराकार जे तत्व आहे त्याला त्यांनी तो परमेश्वर म्हणा, ईश्वर म्हणा, परमेश्वर कुठलंही नाव द्या, पण तो निर्गुण निराकार तत्व एकमेव द्वितीय आहे. आणि त्यांचा मुख्य संदेश काय आहे की या उत्पत्ती प्रकरणाचा हा हृदय भाग आहे असं म्हटलेलं आहे. जग हे बाहेर नाही आहे, तर ते मनामध्येच आहे. जग स्वतंत्र वस्तुरूपामध्ये नाही आहे, तर त्या मनाच्या कल्पनांच्या मुळेच निर्माण झालेलं आहे. जागृत जीवन म्हणजे मनाच्या प्रतिबिंबाचा खेळ आहे. आणि या संदर्भामध्ये अनेक कथा ह्या योग वशिष्ठामध्ये आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे काय की मन शांत झालं की सृष्टीचं भान नाहीसं होतं. म्हणजे समाधी अवस्था जेव्हा म्हणतात तर त्यावेळेला सगळ्या सृष्टीचं भान नाहीसं होतं आणि फक्त एकच एक ईश्वराचं अस्तित्व आपल्या मनामध्ये असतं. मनातले विचार थांबले की सगळं जग थांबतं आणि शुद्ध चैतन्य ब्रह्म आहे तेवढं उरतं. मन हे एकच आहे, पण ह्या एकाच मनामध्ये अनेक भास निर्माण होतात. जसं समुद्रामध्ये असंख्य लाटा असतात, त्या लाटा उठतात, लाटा वेगळ्या वेगळ्या वाटल्या तरी त्या पाण्याच्याच असतात आणि ते तसंच ह्या सर्व सृष्टी ही ब्रह्मस्वरूप आहे. आणि म्हणून मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः असं म्हणलेलं आहे. मन हे बाह्य विषयांच्याकडे वळलं की बंधन म्हणजे संसार निर्माण होतो. मन जेव्हा अंतर्मुख होतं तेव्हा ते आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालं की ती मुक्ती आहे. त्या मनाला ओळख, त्यावरती प्रभुत्व मिळव आणि मुक्ती आपोआप तुला येईल. जग आहे ते सगळं बदलणारं आहे. सृष्टी, देह, मन आणि मी शुद्ध आहे, साक्षी, अपरिवर्तनीय चैतन्य आहे, हे जेव्हा ओळखतं त्यावेळेला मृत्यूचं भय संपून जातं. म्हणजेच त्याला समर्थनी देहबुद्धी आणि आत्मबुद्धी म्हटलेलं आहे. देहबुद्धी संपली की आत्मबुद्धी आपल्याला प्राप्त होते. पुढचं शेवटचं प्रकरण आहे ते म्हणजे स्थिती प्रकरण आहे. सृष्टीची स्थिती आणि कार्य आणि मनुष्याचे अनुभव त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. प्रभू श्रीराम विचारतात की एकदा सृष्टी निर्माण झाली मग ती सतत चालू कशी काय राहते? तेव्हा जीव का जन्म घेतो, कर्म कसं तयार होतं आणि मोक्ष कसा मिळतो? त्यावेळेला वशिष्ठ ऋषी म्हणतात, सृष्टी निर्माण झाली म्हणजे ती स्वतंत्र वस्तू नाही, ती फक्त मनाचे पूर्वजन्मीचे विचार आणि कर्म यावरती चालते. म्हणजे आपण जेव्हा ईश्वरापासून दूर होतो त्यावेळेला देहबुद्धी निर्माण होते आणि त्यामध्ये आपले जे काही बरे वाईट विचार त्याच्यामध्ये निर्माण होतात त्या संस्कारानुसार आपल्याला हे पुढचे जन्म मिळत असतात. प्रत्येक जीव आपले विचार, कर्म आणि इच्छानुसारच स्वतःचं जग बनवत असतो. आणि म्हणूनच दोन माणसांना एकच घटनेचा अनुभव वेगळा काय येतो त्याचं कारण म्हणजे त्यांची मन ही वेगळी वेगळी आहेत. आणि ते मन हे कसं तयार होतं तर पूर्वजन्मीच्या संस्कारामुळं हे मन निर्माण होतं. कर्म, वासना आणि पुनर्जन्माचं हे चक्र ह्या मनावरती झालेल्या संस्कारामुळं हे आपलं निर्माण होतं. म्हणून कर्म चांगलं करावं, चांगला विचार करावा. ह्या जो देह आहे तो मृत्यूनंतर हा देह, जड देह हा इथंच राहतो आणि आपल्या मनावरती जे संस्कार झालेले असतात तो घेऊन हा जीवात्मा दुसरं शरीर धारण करायला म्हणून बाहेर पडतो. आणि त्यामुळं ज्या वासना असतील, इच्छा असतील त्या खोलवर मनावरती त्या साठलेल्या असतात आणि त्या वासना, इच्छा ह्या पुढच्या जन्माचं हे कारण बनतं. आणि म्हणून हे त्यांनी सांगितलेलं आहे, सूक्ष्म शरीर जे मनामध्ये संस्कार घेऊन हा जीवात्मा दुसरं शरीर धारण करायला बाहेर पडतो त्यानुसार आपल्याला बरा वाईट जन्म म्हणजे पशु योनी आहे का मनुष्य योनी आहे ते आपल्या संस्कारानुसार त्यानुसार आपल्याला मिळतो. त्यामुळं मनुष्य सतत कर्म, फळ, इच्छा, पुनर्जन्म ह्या चक्रामध्ये सतत फिरत राहतो. आणि ते चक्र जर थांबवायचं असेल तर त्याच्यासाठी म्हणून आत्मसाक्षात्कार करून घेणं हा एकमेव उपाय आहे. मन स्थिर झालं की अनुभव शांत होतात.
मन चंचल झालं की पुन्हा सृष्टीमध्ये हालचाल सुरू व्हायला लागते. आणि म्हणून वशिष्ठ सांगतात की संसार निष्ठ करण्यासाठी म्हणून जग सोडण्याची गरज नाही. हे महत्वाचं वाटतं की फक्त मन शांत करण्याची गरज आहे. हे ब्रह्मांड खूप विशाल असलं तरी सुद्धा त्याचं मूळ कारण हे एकच आहे की आत्मचेतना, चैतन्य, निर्गुण निराकार परमेश्वर जो गुप्त रूपानं हा शरीर चालवणारा आहे. ही सारी दृश्य सृष्टी आहे. 4 खाणी आहेत. जारज, अंडज, स्वेदज, उद्भिज या पलीकडं कुठलीही सृष्टी नाहीये. म्हणजे उत्पत्ती प्रकरणामध्ये जग कसं निर्माण झालं ते कळतं आणि स्थिती प्रकरणामध्ये हे जग सतत कसं चालतं आणि त्यातून मुक्ती कशी मिळते, हे उत्पत्ती स्थिती ही 2 प्रकरणं आहेत, त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे. मन बाह्य विषयांच्या पासून मागे ओढून घेतलं तसं ते अंतर्मुख होत जातं आणि मग विचारांची गती मंदावते. विचार आणि अहंकार जे आहे ते दोन्ही निवतात आणि मग ते मी शुद्ध चेतना आहे ही फक्त अनुभूती राहते. तेव्हा म्हणून आपल्याला ध्यान करताना धारणा धरली जाते, म्हणजे आलंबन घेतलं जातं. ओम, ओम नमः शिवाय, श्रीराम असं ज्या वेळेला म्हणतो तेव्हा ते शब्द सुद्धा मावळून जातात आणि आपल्याला ईश्वराची अनुभूती त्यात आपल्याला मिळते. तेव्हा मन हे शांत झालेलं असतं, स्थिर झालेलं असतं आणि मन हे ईश्वरामध्येच रमलेलं असतं. पण हे उच्च ध्येय गाठण्यासाठी म्हणून आपल्याला प्रयत्न करावा लागतो. तो म्हणजे मनोनिग्रह करावा लागतो, इंद्रिय निग्रह करायला लागतो आणि ह्या संसार तापातून मुक्त होण्याची तळमळ आपल्याला असणं आवश्यक आहे. म्हणजे समर्थ रामदास ज्या वेळेला 12 वर्ष तिथं त्यांनी तप केलं, ते तप करत असताना सुद्धा म्हणजे त्यांनी संसार सगळा सोडलेला होता, आई वडिलांना सोडून आलेले होते, तरी सुद्धा ते म्हणतात अनुदिन अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया. तर ही निरसी मोहमायाचा निराश करण्यासाठी म्हणून सुद्धा आपल्याला मुक्त होण्याची तळमळ लागली पाहिजे. आणि मग ती तळमळ लागली की मग भगवंताची कृपा व्हायला लागते, साधना आपल्या हातून व्हायला लागतात आणि मग मन शांत जसं होत जातं तसं हे जगाचं भान निवत जातं. म्हणजे उकळलेलं पाणी थंड होण्यासाठी जसा वेळ लागतो तसं हे जगाचं भान नाहीसं व्हायला सुद्धा वेळ द्यावा लागतो आपल्याला. पी हळद आणि हो गोरी हा परमार्थ नाहीये. यदा मन प्रसन्नम भवती तदा आत्मा प्रकाशते असं म्हणलेलं आहे. जेव्हा मन पूर्ण शांत, प्रसन्न आणि स्थिर होतं तेव्हाच ते आतून आत्मरूप प्रकटतं आणि ते आत्मरूप प्रकटण्यासाठी म्हणून विवेकानं आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. ज्ञानी व्यक्ती जी असते ती जगत राहते, बोलते, काम करते, पण तिचं मन जे असतं ते नेहमी ब्रह्मस्वरूपामध्ये स्थिर असतं आणि म्हणून ह्या ज्ञानी व्यक्तींची, सद्गुरूंची किंवा सत्संगाची आवश्यकता आपल्याला सगळे संत आपल्याला सांगत असतात. ह्या ज्ञानी व्यक्तींना कर्तृत्वाचा अहंकार नसतो, सर्वांच्या वरती प्रेम असतं त्यांचं आणि कशातही आसक्ती नसते, निष्काम कर्मयोग असतो. त्यांचा देह जो असतो तो प्रारब्ध भोगत असतो, पण जे हे संत किंवा जे भक्त आहेत किंवा साधक आहेत ते देहातीत त्यांची अवस्था झालेली असते. रामकृष्ण परमहंस, त्यांना घशाचा कॅन्सर होता, ते त्यांच्या म्हणजे देहातीत अवस्था कशी असते ते आपल्याला रामकृष्णांच्या वरनं आपल्याला कळतं. सगळ्यांना वाटत होतं की त्याने एक चमचाभर पाणी तरी प्यावं, पण त्यावेळेला ते तुम्हाला आवश्यकता असेल तर मला पाणी द्या, पण त्यांना देहाच्या यातना ते देहातीत झालेले होते. योग वशिष्ठामध्ये प्रत्येक प्रकरणामध्ये अनेक गूढ कथा आहेत आणि त्या सहज समजण्यासारख्या नाही आहेत. अनेक वेळेला त्याचं वाचन केलं तरी सुद्धा त्या पटकन लक्षात येत नाही. थोडंसं आपल्याला कोणीतरी लक्षात आणून द्यावं लागतं. मी वाचलं त्यामुळं ते वाचलं, पण माझ्या सुद्धा त्या काही लक्षात आलेल्या नाही आहेत. त्या गूढ कथांच्या मध्ये न शिरता प्रत्येक कथेमधून मन, माया, इच्छा, वैराग्य, आत्मज्ञान
ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये स्पष्ट केलेला आहे. आणि त्या सगळ्या कथांच्या मधून आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे जग म्हणजे मनानं तयार केलेलं दृश्य आहे. प्रत्येक विचार ही सृष्टी घडवत असते आणि प्रत्येक विचाराचं बीज हे भविष्यातलं हे कर्म आहे, आपलं ते कर्म बनत असते. म्हणून नेहमी विचार चांगलेच करावेत आणि मन शांत झालं की सत्य आणि आत्मा हा आपोआप प्रकट होतो. वशिष्ठांनी श्रीरामाला दिलेलं ज्ञान म्हणजे ही आत्मरूपाची दिवाळीच आहे असं म्हटलेलं आहे. ह्या दीपाचा प्रकाश आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये उजळत राहो. योग वशिष्ठ मधून श्रीरामाला उपदेश केल्यानंतर त्यांच्यामध्ये संपूर्ण बदल घडून आलेला आहे. उदासीनता त्यांची निघून गेली, ते कर्तव्य तत्पर झाले आणि त्यांचं आदर्श रामराज्य झालं. रामराज्याचा आदर्श हा युगानुयुग हा राहिलेला आहे. म्हणजे वशिष्ठ ऋषींची योग्यता त्यावेळेला केवढी असेल हे आपल्याला त्याच्यावरनं कळतं. महर्षी वशिष्ठांनी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये फार मोठं दैवी कार्य केलेलं आहे. समाजशास्त्र, राजकारण, तत्वज्ञान, अध्यात्म, सत्याचरण, समत्व भावाची शिकवण त्यांनी दिलेली आहे. निस्तेज झालेल्या लोकांना तेजस्वी बनवलेलं आहे. वशिष्ठ म्हणजे मूर्तिमंत चैतन्याचा झरा होता असं पांडुरंग शास्त्रीने म्हटलेलं आहे. पतित झालेली राष्ट्र वशिष्ठांनी वर आणलेली आहेत. आता राष्ट्र म्हणण्याचं कारण रामायण महाभारतामध्ये पण उल्लेख आहे. अनेक त्यावेळेला राष्ट्र, त्या अनेक राष्ट्र होती आणि अनेक काळ त्याच्यामध्ये गेलेला आहे. भारतीय संस्कृती स्थिर व्हावी, दृढ व्हावी आणि म्हणून स्वयंशासित समाज त्यांनी निर्माण केला. लोकांची वृत्ती त्यांनी पूर्णपणाने बदलून टाकली, राष्ट्रांची नवनिर्मिती केली आणि म्हणून वशिष्ठ म्हणजे एक महान शक्ती होते असं म्हणलेलं आहे. त्यांनी नियंत्रित राजसत्ता निर्माण केली, त्यांच्यामुळंच रामराज्य होऊ शकलं असं त्याच्यामध्ये उल्लेख येतो. नैतिक वैचारिक दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी संपूर्ण समाजाला वर आणलेलं आहे. वशिष्ठ म्हणजे ज्ञान, संयम, धर्माचं मूर्त स्वरूप होतं. वशिष्ठ ऋषींचं तत्वज्ञान म्हणजे सर्वम खल्विदम ब्रह्म, म्हणजे सर्व काही ब्रह्मच आहे. दुःख आणि आनंद हे मनाचे विकार आहेत आणि आत्मा सर्वांच्या पलीकडं अत्यंत निर्मल, शुद्ध आणि शांत आणि अमर आहे असं सांगितलेलं आहे. आणि तेच तत्वज्ञान सगळ्या ग्रंथांमध्ये म्हणजे गीता घ्या, दासबोध घ्या, म्हणजे आता आपण वाचत असलेल्या ग्रंथामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे. महर्षी वशिष्ठ कोणत्या युगामध्ये होऊन गेले हे आपल्याला माहिती नाहीये, कारण त्यांचा उल्लेख महाभारत, रामायण, वेद, ब्राह्मण ग्रंथ आणि पुराणांमध्ये सुद्धा आलेला आहे. स्वाध्याय परिवारचे पांडुरंग शास्त्री आठवले यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्या शब्दामध्ये त्यांनी जे काय सांगितलेलं आहे तेच शब्द मी आपल्याला सांगते की वैदिकांनी वैदिक वाङ्मयामध्ये ज्यांच्या कर्तृत्वाची गाथा गायली आहे, वैदिक वाङ्मयात ज्यांच्या प्रचंड कर्तृत्वाची नोंद आहे, नंतर वेद वाचताना ज्यांच्या समोर मस्तक नमले जाते, ते भगवंताचे लाडके झालेल्या लोकांच्या पुढच्या पंक्तीत बसण्याची ज्यांची पात्रता आहे, ती महान व्यक्ती नव्हे महान शक्ती डोळ्यासमोर येताच मस्तक झुकते. त्या महान शक्तीचे नाव आहे वशिष्ठ. श्रीरामांचा अश्वमेध यज्ञ पार पाडल्यानंतर त्यांचं वास्तव्य हिमालयात कुलू मनाली जवळ असावं असं म्हटलं जातं. तिथं त्यांचा आश्रम होता. तिथं वशिष्ठ ध्यानाला बसलेला असताना बसल्या स्थितीमध्ये ध्यानावस्थेमध्ये ते ब्रह्मलीन झालेले आहेत. आजही त्यांचा पुतळा तसाच तिथं बघायला मिळतो. त्यांच्या पुण्याईनं तिथं गरम पाण्याचे झरे तिथं उत्पन्न झालेले आहेत आणि त्या पाण्यामध्ये रोग निवारण करण्याची शक्ती तिथं आहे आणि तिथं अनेक जण स्नान करतात आणि पुण्य कमावतात असं म्हटलेलं आहे. असे हे वशिष्ठ देवाचा लाडका पुत्र, सप्तर्षीमध्ये आदर्श अशा महर्षींची भारत आणि भारतीय संस्कृती ही नेहमी रूढी राहील. ज्यांच्या विचारांचा ठसा भारतीय संस्कृतीवरती उमटलेला आहे, ज्यांनी आर्य संस्कृतीला चिरंतन बनवले, त्या महर्षींचं वर्णन करायला आपल्याला शब्दच अपुरे आहेत. भगवंताच्या लाडक्या
सप्तर्षी मंडळामध्ये चमकत असलेल्या त्या महान ऋषींना अनंत अनंत प्रणाम. महर्षी वशिष्ठ आणि त्यांच्या पत्नी अरुंधती याही त्यांच्याच योग्यतेच्या आहेत. त्यामुळं या दोन्ही पती पत्नींना मी माझ्या मनपूर्वक नमस्कार, आदरानं नमस्कार करते. जय जय रघुवीर समर्थ. कलाताईंनी आपल्याला इतकं सुरेख वशिष्ठ ऋषींबद्दलची माहिती दिलेली आहे. योग वशिष्ठ हा जो ग्रंथ आहे त्याच्याबद्दल त्यांनी जे सांगितलं ते खरंच खूप अलौकिक ज्ञान त्याच्यात आहे, पण त्याचा मे बी खूप मोठं वास ते ज्ञान असल्यामुळे त्याच्याकडे त्या म्हणाल्या तसं थोडंसं दुर्लक्षित केले जात आहे. पण भविष्य काळात आम्ही नक्की प्रयत्न करू की योग वशिष्ठबद्दल आपल्याला डिटेल्स काही माहिती अजून देता आली किंवा अजून त्या श्लोकांचं काही डिटेलमध्ये आपल्याला ज्ञान पोहोचवता आलं तर आम्ही नक्की प्रयत्न करू. पण आज जे कलाताई बोलल्या त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद.